मित्रांनो, गावठी गोठा या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे. चॅनलला असाच सपोर्ट करा. तर आज आपण पाहताय आपल्याला गिरगाया दिसतात. तर आज आपण या गिरगायांचं राजस्थानवरून ते आलेले आहेत लोक. तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ते कसं नियोजन करतात. तेवढ्या 70 ते 80 गाय आहेत त्यांच्याकडे आणि गिरगाईचं काय महत्व असतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. राजस्थानवरून आला ना तुम्ही? हा. तर आपण पाहूया त्यांचं कसं कसं नियोजन असतं, काय काय. चला या की चला. चलो 70. किती? 70. हा. 70 कसं? हे कुठली जात आहे? हे पण गिरच 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 आहे. त्या सगळ्या गाय आहेत ना आपल्या. काय कसं त्यांचं नियोजन करताय? एवढ्या गाया तुम्ही आणले तिकडं पाळताय? पात दुधावर खतावर नियोजन असतं आपलं. हा. दूध खत म्हणजे कसं काय? म्हणजे काय आता एवढ्या गाय आहेत, त्यांना वैरण कसं काय नियोजन करता त्यांचं? वाढण ते कारखान्यावर. हा. कारखान्यावर वाढ म्हणजे असे किती दिवस किती वैरण लागते त्यांना? जेव्हा आपण कारखाना चालू होतो आपण वाडा बंद झाला का नाही हिंडवायची हा. पावसाळ्यात. मग हिंडवायची आता एवढी सगळी चारायला हा. तुम्हाला जागा एवढी कुठे भेटते चाराय? शेतकरी हा. शेतात बघायचे. काय बोलतात का शेतकरी? नाही काय बोलत. हा. मग तुम्ही एवढं आता प्रॉपर कुठलं तुम्ही? राजस्थान? बरोबर आपला गुजरात गाव आहे. गुजरात? हा बरोबर गुजरात आहे. हा. राजस्थान म्हणलं तर गुजराती बोलते म्हणतात. मग आता हे गिर जातीच्या सगळ्या गाय आहेत. हा? काय वैशिष्ट्य काय बाया सांगणार यांचं? वैशिष्ट्य म्हणजे ह्या गायांचं दुधाचं किंवा काय कसं काय? दुधामध्ये लय प्रकार आहे. हा. औषधला चांगलं, बरकमाल आजारी माणसं पोरस चांगलं हा. चांगलं. म्हणजे काय काय नक्की दुधाने ह्या काय फरक पडतो? त्या गायांच्यात आणि ह्या गायांच्यात काय फरक? ये दूध जर काय फरक आहे, ये दूध जर घेतला ना, हा. ये दूध से सर्दी खांसी नहीं होता, हा. आदमी बीमार नहीं पड़ता. हा. इस दूध ची. हा. हाँ बहुत प्रकार है इसमें. हाँ। इस दूध से इसका जो सुबह सुबह उठने के बाद ब्रश करने के बाद इसको जो गौमूत्र लिया ना, हा. तो इससे आदमी को कभी बीमारी नहीं होती. म्हणजे आजारी वगैरे मित्रांनो पडत नाहीत ते सांगतायत. जर गोमूत्र वगैरे म्हणजे गोमूत्र असं पितात का? हा तेच येते. हा. एक एवढं घ्यायचं, हा. एवढं पण पिल्लं का नाही, हा. सर्दी खांसी का माणूस जट पडत नाही. म्हणजे ते कधी घ्यायचं असतं? सकाळी. सकाळी झोपेतून उठल्या. हा सकाळी उठला का नाही, हा. बरस करायचं. हा. बरस करू, हा. अंग बंग करू. हा. पहिले ते 10 मिनिट ते घेऊन नंतर 10 मिनिटांनंतर चपानी करायचं. हा. हा. म्हणजे गोमूत्र मित्रांनो त्यांनी सांगितलं फ्रेश आपण झालो, दात वगैरे ब्रश टूथब्रश घासून झालं की जर पिलं एवढाच 10 मिली हा 10 मिनिट. की आजारी वगैरे पडत नाही. तेवढं गायच्या गुण आहे ते. आणि दुधाचं काय सांगचाल? दुधाचं गुण काय सांगचाल? जर दूध घेतलं तर जर ये दूध मिळतोय तर बरं. जे लोग चाय पानी को लेते हैं ना, हा. हा. चाय पानी के लिए लेते हैं तो उसको इसका टेस्ट अच्छा आता है. अच्छा. हाँ एक बार लोग चाय पानी पीते हैं, बार बार लोग कहते रहते हैं. हाँ हमको इतना चलता है इधर. म्हणजे दुधाची टेस्ट एक नंबर येते का? एक नंबर लिस्ट है. हा. एक नंबर. म्हणजे किती दूध एक गाय किती दूध लिटर देते? 4 लिटर. 4 संध्याकाळी 4 सकाळी. 4 लिटर देते. मग तिला खुराक वगैरे तुम्ही घालता का? घालते. काय घालता खुराक? रग मक्का चुनी आहे. हा. सुग्रास आहे. हा. ये गोळीपेंड आहे. हा. लय प्रकारचे खाद्य आहेत तिचे. मका चुनी, सुग्रास आणि गोळीपेंड हे घालता. हा. मग दिवसात किती त्याचा खर्च किती असतो एका गायचा? असं तर खर्च काढला दिवसा खर्च काढत ना, डायरेक्ट महिन्याचा खर्च 30,000 पर्यंत जातोय. एका गायचा 30,000? सगळं गायचं टोटल मिळून. सगळ्या गायांचा एवढा कसा काय कमी? खाद्यावर असतंय ना. एका गायला किती सकाळ संध्याकाळ तर 3-4 किलो खाद्य लागतेच. 7 किलो लागत. एक गायचा असा हिशोब काढला तर 20,000 पण जाते हा. एक गायचा खर्च. म्हणजे एका गायचा जर खर्च काढला तर तसा हा तसं 20,000 पण जाणार. आता भैया ही जात आपल्या ह्या भागात म्हणजे सातारा भागात किंवा कराड भागात जास्त नसते. हा. मग ह्या भागात तुम्ही आला, तुम्हाला कोणीतरी मागितली असतील की ह्या जाती? बाकीला तर द्यायची. कोणतर पाय नेलं का नाही, हा. मग द्यायची तेव्हा. द्यायची. द्यायची. मग एक गाय किती हजाराला देता? 40-50. 40-50 हजारला. भैया आता हे सगळ्या उन्हाळ्यात तुम्ही चारता वगैरे सगळे असे मोकळे असतात. मग भैया काय नियोजन कसं पावसाळ्यात?
पावसाने हिंडूनच आपलं असते. फिरायला चारायला? चालेल. मग एवढ्या सगळ्या गाया चाराय किती माणसं असतात तुम्ही? तिघं चौघजण असते. तिघं चौघ जण असता का? आता भरपूर आहे त्या. आता तिकडं म्हशी पण काय काय दिसते त्या आपल्या इथल्या जात का तिकडच्या तुमच्या तिकडच्या? आपल्या कुत्र्याच्या गुजरातच्याच? होय. मग आता तुमच्या भागात ह्याच गाया असते त्या? तुम्ही ह्या ज्यावेळेस गाया पाळता त्यावेळेस एका जागेवर जर बांधून असल्या तर त्यांचं दिवसाचं नियोजन कसं करता? इथं दिवस बांधून ठेवलं तर हा दुधावरच हा संध्याकाळच करता यायचं. सगळं संध्याकाळ असतं नियोजन. संध्याकाळ म्हणजे सकाळ संध्याकाळ तेवढंच? बाकी असं वेगळं काय त्यांना सोडत? इथं मोकळा आहे त्यामुळे इथं मोकळा आहे. मग संध्याकाळ काढायचं हात. आता एक गाय जास्तीत जास्त किमतीला कितीला जाते हो? चांगली जर 4-5 दुधाची तर 50-60 पर्यंत जाते. 50-60 हजारापर्यंत? हा, जाते. मग ह्या भागात सातारा कराड भागात तिला हवामान मानवतं का चांगलं? चांगलंच आहे. आता ह्यात मोठे म्हणजे बैल किती आहेत आणि गाया किती आहेत? बैल 2 आहेत. वळू 2 आहेत का? कायम 2 वळू ठेवायला लागत असतील आपल्याला? नाही जर एक 3-4 वर्ष गेला ना हा तर 4-5 वर्षात बदलत लागते इथं. हा. आता तसं म्हणायला गेलं तर ह्या गायांचं दूध जास्त क्वांटिटी जास्त नसतंय पण तरी देखील ह्या पाळतात. तर काय यांचं वैशिष्ट्य काय सांगतात? का पाळतात नक्की? कारण काय? कारण हाऊससाठी. हा हाऊससाठी म्हणजे एक हवस माणसाची आवड. आवड. ये गाय जो दिखेगा ना हाँ तो कोई उसके घर पे नहीं आएगा ना हाँ तो उसको कोई भी रास्ते पे चलते आदमी जाएगा तो पूछेगा किधर सिला है, क्या क्या दूध क्या है, हाँ घी कैसा बनाता है, हाँ दूध क्या करता है, हाँ पैकिंग करता है, क्या खाने को बेचता है, हाँ वो सब उसको पूछेगा. हाँ. ऐसा इसका नियम है. म्हणजे मित्रांनो ते असं सांगतायत की जर गाय ही जर दावणीला दिसली तर एखादा रस्त्यात चालताना माणूस पण तिथे येणार आणि आपल्याला विचारणार की बाबा ही गाय आणली कुठून तुम्ही, कशासाठी, किती पैशाला आणली किंवा असंच ना. मग ह्यांची पायदास कसे म्हणजे ते वळूच तुम्ही दाखवता का वेगळे काय? आपलं भाऊच शिमेस नसते आपलं. शिमेस नाही, नसते फक्त वळूच. भाऊ. मग ते वळू आणि शिमेस मध्ये काय फरक? शिमेस दाखवलं तर काय होतं? शिमेस मध्ये गाप धरत नाही, गाप धरत नाही. गिर गाय धरत नाही. आणि जे देशी गाय म्हटले का नाही, देशी असून ते जर्सी ते शिमेसवर गाप जातात. हा गिर गाय तर गाप जातात. हा असं आहे. तिला वळूच लागतो. वर्ष लागतोय. तर मित्रांनो त्यांनी आपल्याला असं सांगितलं की ह्या गायचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. माणूस आजारी पडत नाही किंवा आजारी एखादा माणूस असला तिच्या दुधानं किंवा चहाला टेस्ट असते तिच्या दुधात, एवढं सगळं त्यांनी सांगितलं. किंवा कसं कसं ते करतात नियोजन किंवा काय असं वेगळं काय नाही. असं वेगळं काय त्यांना तुम्ही घालत नाही. बाकी जनावर असं तेच म्हणजे चांगलं सांगितलं त्यांनी मित्रांनो. तर भैया धन्यवाद. धन्यवाद.